श्री स्वामी समर्थ. सनातन हिंदू धर्मसंस्कृती आणि वैद्यकीय ज्योतिषशास्त्रामध्ये श्रावण या महिन्याला सर्व मासांचा राजा म्हणजेच सर्वोत्तम मास मानले गेले आहे. हा महिना केवळ ऋतुबदलाचा काळ नसून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये शिवतत्वांचा संचार घडवून आणणारा एक अत्यंत पवित्र आणि चैतन्यदायी कालखंड असतो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून जेव्हा सूर्यदेव कर्क राशीमध्ये प्रवेश करतात आणि चंद्रदेव श्रवण नक्षत्रात असतात, तेव्हा श्रावण महिन्याची दैवी सुरुवात होते. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि त्यांची देवता भगवान विष्णू आहे. तर या संपूर्ण महिन्याचे अधिष्ठाती देवाधिदेव महादेव शिवशंकर आहेत. म्हणजेच हा महिना हरी म्हणजेच विष्णू आणि हर म्हणजेच शिव यांच्या अभेद्य मिलनाचा काळ आहे. या वर्षीच्या श्रावण महिन्याचे सर्वात मोठे आणि अत्यंत दुर्मिळ वैशिष्ट्य म्हणजे याची सुरुवात गुरुवारी होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुवार हा देवगुरु बृहस्पती याचा दिवस मानला जातो. गुरु ग्रह हा भाग्य, ज्ञान, सनातन धर्म आणि ऐश्वर्याचा कारक आहे. जेव्हा एखादा पवित्र महिना गुरुवारी सुरू होतो, तेव्हा ब्रह्मांडात अमृत सिद्धी आणि गुरुपुष्यामृत सारख्या अत्यंत शुभयोगाची ऊर्जा आपोआप सक्रिय होते. या दैवी योगांचा थेट आणि अत्यंत सकारात्मक प्रभाव मिथुन राशीवर पडणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धी, वाणी, व्यापार आणि चातुर्याचा कारक आहे. देवगुरु बृहस्पती आणि बुध यांच्यात वैदिकीय ज्योतिषात समभाव असला तरी जेव्हा गुरुग्रहांच्या दिवशी श्रावण सुरू होतो, तेव्हा बुधाची बौद्धिक क्षमता आणि गुरुचे दैविक ज्ञान एकत्र येतात. या अत्यंत दुर्मिळ ग्रहस्थितीमुळे सृष्टीचे रचयिता भगवान ब्रह्मदेवांनी मिथुन राशीच्या जातकांच्या नशिबात या महिन्यासाठी अत्यंत विस्मयकारक आणि चमत्कारी आणि क्रांतिकारी बदल लिहून ठेवले आहेत. हा कालखंड मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्याला एक नवीन सुवर्ण दिशा देणारा ठरणार आहे. ब्रह्मदेवाने मिथुन राशीसाठी लिहून ठेवलेल्या 5 महाशुभ घटना. पहिली, अकस्मात धनलाभाचा धक्कादायक चमत्कार. मिथुन राशीच्या कुंडलीत या महिन्यात धनयोग आणि लक्ष्मीयोग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. सर्वात मोठी आणि धक्कादायक गोड बातमी म्हणजे बऱ्याच वर्षांपासून अडकलेले किंवा बुडालेले पैसे अचानक कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या हातात येतील. जर तुम्ही भूतकाळात कुठे गुंतवणूक केली असेल, जमीन किंवा शेअर्स खरेदी केले असतील, तर याची किंमत या महिन्यात अपेक्षितपणे वाढेल. ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. घरामध्ये पैशाची आवक वाढल्यामुळे गरिबी आणि आर्थिक विवंचना कायमची नष्ट होईल. नोकरी आणि व्यवसायात अभूतपूर्व यश. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम महिना ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक मोठी बढती मिळण्याचे योग आहेत. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहतील आणि तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. जे तरुण बेरोजगार आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना बहुराष्ट्रीय कंपनीकडून मोठ्या पॅकेजची ऑफर येईल. व्यापारातील मंदी संपून अचानक गिराईकी वाढेल आणि नफ्याचे प्रमाण तिप्पट होईल. तिसरा, कौटुंबिक आनंद आणि विवाहाचे पक्के योग. ज्या मिथुन राशींच्या मुलामुलींच्या विवाहात सतत अडचणी येत होत्या, मागण्या येऊनही लग्न जमत नव्हते, त्यांच्यासाठी हा श्रावण महिना वरदान ठरणार आहे. गुरुग्रहांच्या शुभ प्रभावामुळे अत्यंत सुसंस्कृत, प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यातून विवाहाचे प्रस्ताव येतील आणि महिना संपण्याच्या आत लग्न पक्के होईल. कुटुंबात दीर्घकाळापासून चालत आलेले मतभेद, मालमत्तेचे वाद महादेवाच्या मध्यस्थीने शांत होतील. घरात मंगलकार्य ठरतील आणि आनंदाचे वातावरण राहील. चौथा, आरोग्याचा चमत्कार आणि मानसिक तणावातून मुक्ती. जर तुम्ही कोणत्याही जुनाट किंवा गंभीर आजाराने त्रस्त असाल, तर या महिन्यात तुम्हाला त्यातून कायमची सुटका मिळेल. औषधांचा शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ लागेल. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील असल्यामुळे ते लवकर मानसिक तणावाखाली येतात, परंतु
या श्रावण महिन्यात तुमची मानसिक स्थिती अत्यंत मजबूत राहील. मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार नष्ट होऊन आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. आणि 5वा आहे समाज मान्यता, कीर्ती आणि भौतिक सुखाची प्राप्ती. समाजात तुमचे वजन आणि प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या शब्दाला मान देतील. ज्यांचे स्वतःचे घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे अपूर्ण होते, ते स्वप्न या महिन्यात पूर्ण होणार आहे. नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी किंवा भूमिपूजन करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तुम्हाला नशिबाची अशी काही साथ मिळेल की तुम्ही ज्या कामाला हात लावाल ते काम अगदी सहजासहजी पूर्ण होईल. या महिन्यात मिथुन राशीला कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो? सावधानतेचे इशारे. ज्योतिषशास्त्र जितके शुभाशुभ सांगते तितकेच ते येणाऱ्या धोक्याची जाणीवही करून देते. मिथुन राशीच्या लोकांनी खालील गोष्टींबाबत अत्यंत सावध राहिले पाहिजे. गुप्त शत्रू आणि विश्वासघात. तुमची प्रगती पाहून तुमच्याच अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या पाठीमागे उखाळ्या-पाखाळ्या करू लागतात किंवा तुमच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्या आगामी योजना किंवा आर्थिक व्यवहार कुणाकडेही उघडे करू नका. वाणीवरील ताबा सुटणे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही खूप स्पष्ट बोलता, पण कधीकधी ही स्पष्टवक्ता वृत्ती समोरच्याला टोचू शकते. या महिन्यात रागाच्या भरात किंवा घाईगडबडीत कोणालाही असे शब्द बोलू नका, ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षाचे संबंध एका मिनिटात तुटतील. अवाजवी खर्च आणि कर्जाची शक्यता. जरी पैसे मोठ्या प्रमाणावर येणार असले तरी भौतिक सुखांच्या मागे लागून किंवा दाखवबाजी करण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी करण्याची शक्यता आहे. जर खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक समतोल बिघडू शकतो. मिथुन राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात काय करावे? अत्यंत फायदेशीर उपाय. या श्रावण महिन्याचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि येणारे त्रास कमी करण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी खालील धार्मिक विधी आवर्जून करावेत. पहिला आहे हरभरा डाळ आणि सोन्याचे दान. गुरुवारच्या शुभ संयोगांमुळे दर गुरुवारी महादेवाला किंवा विष्णू मंदिरात पिवळी फुले, हरभरा डाळ किंवा पिवळे वस्त्र अर्पण करावे. यामुळे गुरुग्रह बलवान होऊन भाग्य दुप्पट वेगाने धावू लागते. हिरव्या मुगाचा अभिषेक. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने दर बुधवारी महादेवाच्या पिंडीवर थोडे पाण्यात भिजवलेले अख्खे हिरवे मूग आणि बेलपत्र अर्पण करावे. यामुळे बुध ग्रहाचे दोष मिटतात आणि व्यवसायात प्रचंड बरकत येते. मंत्र जप. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि गुप्त शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. महादेवांची विशेष शिव आराधना दर सोमवारी आणि रोज करावी. श्रावण महिना हा महादेवाचा काळ असल्याने त्यांची भक्ती केल्याशिवाय कोणतेही फळ पूर्ण होत नाही. मंत्र जप कसा करावा तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंदिरात किंवा घरात महादेवाच्या मूर्तीसमोर बसून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किमान 108 वेळा किंवा 1 माळ शांत चित्ताने जप करावा. हा जप करताना मनात कोणताही वाईट विचार आणू नये. रुद्राभिषेक. जर शक्य असेल तर या श्रावण महिन्यात कोणत्याही एका सोमवारी किंवा प्रदोष तिथीला घरातील सर्व सदस्यांसह रुद्राभिषेक करावा. महादेवाला पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर या पंचामृताने अभिषेक करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, आजारपण आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होते आणि संपूर्ण कुटुंबावर महादेवाचे छत्र निर्माण होते. या पावन श्रावण महिन्यात ब्रह्मदेवाच्या लेखणीचे भाग्य आणि देवादिदेव महादेवांच्या आशीर्वादाचा एक अत्यंत अद्भुत व दुर्मिळ त्रिवेणी संगम मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनात सुखाचा आणि वैभवाचा वर्षाव करणार आहे.
हा काळ तुमच्या जीवनाला एक नवी उंची देणारा आहे. फक्त तुम्ही स्वतःच्या रागावर आणि वाणीवर कडक नियंत्रण ठेवा. गुप्त शत्रूंच्या गोड बोलण्याचा बळी पडू नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि पूर्ण निष्ठेने आपले कर्म करत राहा. जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर या संपूर्ण श्रावण महिन्यात यश, कीर्ती, सुख आणि समृद्धी तुमच्या चरणाशी लोळून घेईल, यात तीळ मात्रही शंका नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.